नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाजन को टेक्निशियन 3 ची जाहिरात आली आहे त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बरेच विद्यार्थी मित्र या जाहिरातीची आतुरतेने वाट बघत होते, कारण ही सरळ सेवेची परमनंट असलेली भरती आहे. जाहिरातीमधील जी पदसंख्या आहे ती 800 पेक्षा अधिक आहे आणि दिनांक आज 26 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. जाहिरात आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात. महानिर्मिती तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती. जाहिरात क्रमांक 04/2024. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. ज्या ठिकाणी लाईट वीज बनते त्या ठिकाणची ही जाहिरात असते. महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदसंख्या आणि सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरायची आहेत. तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. श्रेणी सामान्य. महानिर्मिती कंपनीचे प्राप्त प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार. अ साठी 52 पदे, अ ज साठी 28, वि ज साठी 12, भ ज ब साठी 10, भ ज क साठी 14, भ ज ड साठी 8, वि मा प्र साठी 8, इ मा व साठी 76, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 40, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय ESBC साठी 40, खुला 112, एकूण 400 पद आहेत. महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, त्यांच्यासाठी जागा आहे टोटल 160. महानिर्मिती कंपनीचे 1 ते 4 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, त्यांच्यासाठी जागा आहेत 160. महानिर्मिती कंपनीच्या BTIR अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार, यांच्यासाठी जागा आहेत 80. एकूण जागा आहेत 800. तसेच तंत्रज्ञ हे पद वेतनगट 3 मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे आहेत. सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवाराचे एकूण रिक्त पदांच्या 50%. तंत्रज्ञ 3 वेतनगट 3 टोटल जागा आहेत 400. महिलांसाठी 30% आरक्षण, माजी सैनिकांसाठी 15%, महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवारासाठी 10%, प्रकल्पग्रस्तासाठी 5%, खेळाडूसाठी 5%, भूकंपग्रस्त 2% आणि सर्वसाधारण 33%. त्याचप्रमाणे प्रगत कुशलसाठी आरक्षण सेमच आहे. दिव्यांग उमेदवारांकरता 4% प्रमाणे 32 पदे राखीव ठेवण्यात आलेली असून 32 पदांपैकी 16 पदे सामान्य श्रेणीच्या महानिर्मिती कंपनीतील प्राप्त प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार. दिव्यांग उमेदवारांमधून 16 पदे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी BTIRच्या दिव्यांग उमेदवारांमधून भरण्यात येतील. वरील दिव्यांग प्रवर्गाकरता खालील प्रकारातील दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतात. HA, OA, AC, DW, AAV. यासाठी वेतन श्रेणी, शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा तपशील खालीलप्रमाणे आहे. वेतन श्रेणी आहे 34,555 ते 86,865 रुपयापर्यंत. 34,555 हे बेसिक आहे. प्रत्येक वर्षी ते 845 नुसार वाढत जाईल. शैक्षणिक अर्हता आहे संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ITI नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCTVT MSCVT सदर पदाकरता खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, वायरमन, तांत्रिक वायरमन पदांना देखील इथे आपल्याला संधी दिलेली आहे. मशिनिस्ट, यंत्र कारागीर,
फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर, इंस्ट्रूमेंट मैकेनिक, ऑपरेटर का मैकेनिक, पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट, बॉयलर अटेंडेंस, स्विचबोर्ड अटेंडेंस, स्टीम टर्बाइन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर का मैकेनिकल मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट, ऑपरेटर का मैकेनिक पॉवर प्लांट या शासनमान्य ITI, NCTVT, MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावे. तसेच महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 342 दिनांक 15/3/2016 अन्वये सेंटर ऑफ एक्सलंट या योजनेअंतर्गत वरील नमूद 13 व्यवसायाशी समकक्ष असलेले खालील 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. इलेक्ट्रिकल, ब इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, ड फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग, BTRI साठीच्या आरक्षणाअंतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे ITI कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCTVT, MSCVT धारण करणे आवश्यक आहे. सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्टीम टर्बाइन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर का मैकेनिकल मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट, इलेक्ट्रिशियन 20 तंत्री, ऑपरेटर का मैकेनिक पॉवर प्लांट, ऑपरेटर का मैकेनिक पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट या शासनमान्य ITI, NCTVT, MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावेत. पूर्वश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत केंद्राकरिता व सध्याच्या महानिर्मिती कंपनीमार्फत जमीन संपादित करण्यात आलेल्या महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारापैकी जे प्रकल्पग्रस्त उमेदवार खालील अभियांत्रिकी शाखेतील पदविका ही शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक 25/11/2024 पर्यंत धारण करत असतील अशा उमेदवारांनी तंत्रज्ञ पदाकरता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून अर्ज सादर करावे. याकरिता इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर अभियांत्रिकी शाखेतील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच सदरील तरतुदीनुसार अर्ज करताना ऑनलाईन अर्जात प्रगत कुशल ट्रेनी हू हॅव कंप्लीट 1 to 4 years ऑफ ट्रेनिंग या शीर्षकाखाली अर्ज सादर करावे. तथापि सदर प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, अभियांत्रिकी शाखेतील पदवी व पदविका या शैक्षणिक अर्हतेची नोंद ज्या प्रकल्पकर्त्यांना जमीन संपादित करण्यात आली आहे त्या प्रकल्पाशी संबंधित महानिर्मिती कंपनीच्या कार्यालयात जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. नोंद केल्याची खात्री करून घेणे ही सर्वस्व प्रकल्पग्रस्त उमेदवारांची जबाबदारी राहील. जे प्रकल्पग्रस्त उमेदवार वर उल्लेख केल्याप्रमाणे जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे व शैक्षणिक अर्हतेची नोंद करणार नाही त्यांचा अर्ज तंत्रज्ञ 3 या पदाकरता अपात्र ठरवण्यात येईल. कृपया विशेष नोंद घ्यावी. सदरील तरतूद केवळ महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी असून नोंद केलेल्या अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण प्रकल्पग्रस्त यांनी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित विद्युत केंद्रामार्फत त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वरील उमेदवारांचा विचार करण्यात येईल. महानिर्मिती कंपनीचे दिनांक 1/10/2024 पर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. सामान्य श्रेणी महानिर्मिती कंपनीचे प्राप्त प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार निर्धारित केलेल्या ITI, NCTVT, MSCVT, COE मधील व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा आहेत. दिनांक 1/10/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिल राहील. दिव्यांग व खेळाडू उमेदवारांकरता सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिल राहील. माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षाची असेल. भूकंपग्रस्त आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत शिथिल करणे आहेत. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी व भूकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे राहील. महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 57 वर्षे राहील. सर्वसाधारण अटी. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यात आदिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेली पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत आरक्षणात बदल झाल्यास
त्याबाबतचा वेगळा खुलासा जाहिरातीद्वारे व अन्य मार्गाने करण्यात येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता धारण करत असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावा. संबंधित पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे व शैक्षणिक अर्हता याची पूर्वतपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने कागदपत्राची पूर्ण पडताळणी नंतरच तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराच्या गुणवत्तेच्या आधारे सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड केली जाईल. महानिर्मितीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टमार्फत म्हणजेच आउटसोर्स कामगार आहेत. महानिर्मिती कंपनीतील कंत्राटदारामार्फत बाह्यस्वरूप कामगार म्हणून कार्य केले असलेल्या विहित अर्हता पूर्ण करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना दिनांक 1/10/2024 पर्यंतच्या अनुभवाद्वारे प्रतिवर्ष 2 याप्रमाणे कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. सदरील सवलत ही सामान्य आरक्षणातून महानिर्मिती कंपनी बाहेरील म्हणजेच प्रगतकुशल नसलेले अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देण्यात येईल. यास्तव संबंधित उमेदवारांनी अर्ज सादर करताना योग्य ती काळजी घ्यावी. शासकीय निमशासकीय तसेच इतर वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत प्रमुख नियंत्रक अधिकारी यांच्यामार्फत विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अशा उमेदवारांची निवड झाल्यास त्यांच्या पूर्वीच्या कंपनीच्या संस्थेच्या सेवेची कोणतीही जबाबदारी महानिर्मिती कंपनीतर्फे घेण्यात येणार नाही. फॉर्म भरण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी स्वतःचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा. उमेदवारांनी त्यांचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरात ठेवणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे. उमेदवाराचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर बंद झाल्यास अथवा बदलला गेल्यास उमेदवारास मेल अथवा संदेश प्राप्त न झाल्यास महानिर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. एका उमेदवाराने एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. तथापि उमेदवाराने एकापेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज भरल्यास तसेच तदनुसार नवीनतम लेटेस्ट अर्ज भरती प्रक्रियेवेळी विचारात घेण्यात येईल. जाहिराती संदर्भात अधिक माहितीसाठी महानिर्मितीच्या www.mahajanko.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होईल. उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असल्याबाबतची सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने अर्ज परिपूर्ण भरल्याची दक्षता घ्यावी. ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा. अचूक अर्ज भरण्याची जबाबदारी ही उमेदवाराची स्वतःची राहील. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात दावा केलेला सामाजिक व समांतर आरक्षणासमोर त्याची निवड झाल्यास ती सिद्ध करणे संपूर्णतः उमेदवाराची जबाबदारी असून ती सिद्ध न झाल्यास उमेदवाराचा विचार सामान्य अथवा खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार नाही. तंत्रज्ञ 3 या पदाकरता उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा मराठी व इंग्रजी या भाषेत घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यापूर्वी उमेदवार त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये बदल करू शकतात. परंतु एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल उमेदवारास करता येणार नाही व शेवटी भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. त्यासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने आवश्यक ती
सर्व तपशील अर्ज योग्य पद्धतीत भरला आहे याची खात्री करावी. अर्जाची प्रत स्वतःजवळ तयार ठेवावी व अंतिम निवडीपूर्व अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातील त्यावेळेस सदर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. ऑनलाईन पद्धतीने तंत्रज्ञ 3 या पदाकरता अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत उमेदवाराने तंत्रज्ञ 3 या पदाची पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःजवळ बाळगणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील. ऑनलाईन अर्जाची प्रत हरवल्यास, गहाळ झाल्यास त्यास महानिर्मिती कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने परीक्षेसाठी विहित केलेला नमुना अर्ज माहिती www.mahajanko.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. उमेदवार परीक्षा शुल्क नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या सुविधा वापरून भरू शकतील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 प्लस GST आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹300 प्लस GST ही फी राहील. फॉर्म भरण्यासंबंधित महत्त्वाच्या तारखा आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 26/11/2024 ते 26/12/2024 इथपर्यंत राहील आणि फी भरण्याचा कालावधी दिनांक 26/11/2024 ते 26/12/2024 राहील. ऑनलाईन परीक्षेसंबंधित तारीख महानिर्मितीच्या कंपनी संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. धन्यवाद.